अरे इतकं किती छान केले ना आता. गेल्या वेळेला आपण आलो त्यावेळेला नव्हतं सगळं. हां आम्ही याच्या आधी आलो त्यावेळेस असं नव्हतं. मला नाही वाटत मला व्हिडिओ शूट करता येतील. इथे आमच्या घरातली मंडळी उभी आहेत आणि आज मी फोटोशूट करणार आहे. ते बघूयात आता मिळते की नाही. खूपशी गर्दी झाली इथे. काय झालं? गर्दी बघितली किती सेम आहे की नाही? नाही बघा ना ते स्तूप वगैरे सगळं. ती बुद्धांची मूर्ती कुठे गेली? हे आम्ही आधी आलेलो ना तेव्हा नव्हती. आत्ता बनवली. हा किती छान दिसते बघा. आता तुम्हाला कळालं का की जत मध्येच आहे म्हणून? पप्पांना महेश लोक बघा ना कशात नागे. हे भिक्षुक आले. बुद्धांची मूर्ती जी आहे ती आता काय बनवत होते काम चालू आहे. इथे अजून काम चालू आहे. अरे रथ पण काय केलंय बघ. मला वाटतं इथे मिरवणूक असणार आहे संध्याकाळी. इथे बुक वगैरे फोटोज वगैरे विकण्याची सोय केली त्यांनी. इथे धम्मचक्र आहे. पानी है सहारा हमने है वारा छूट जाए ना धम हमारा गुरुवारी हमको देना सहारा कहीं छूट जाए ना धम हमारा कहीं छूट जाए ना संग हमारा कहीं छूट जाए ना संग हमारा. साधु साधु साधु. धन्यवाद भंतेजी. यानंतर भंते सुनीतीजी. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल. आणि तर आमचे पहिले गुरु कोण? तथागत बुद्ध. सगळ्यांचे त्यांनी आमची ओळख करून दिली की विचारत नाही. माझ्या मताप्रमाणे बुद्धिस्ट तो जो बुद्धीचा वापर करतो. मग इथे बुद्धीचा वापर करणारे किती? काय करायला शेवटी आले हा कमी. आणि बुद्धीचा वापर करणाऱ्यांवर कोणताच परिणाम नाही झाला पाहिजे असा की कुणाचं ऐकू. यांनी असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं. काय करा? बुद्धीचा वापर करा. बुद्ध काय म्हणतात? बुद्धीचा वापर. भारत हा शेतकऱ्यांचा देश. तर इथे शेतामध्ये कोण काम करतो? कोण आहे? हा म्हणून भारतामध्ये बरोबर आहे का? हो. नाही आहे का? नाही. पाहिलं का असं कधी? बघा तुम्ही स्वतःला निरखून बघा. आम्ही होलाही नंदी बैलासारखी मान आणतो आणि नाहीला पण नंदी बैलासारखी मान. म्हणजे आम्ही जो नंदी बैलासारखी मान आणतो
तू बुद्धी होऊ शकत नाही. कारण की तो बुद्धीचा वापर करत नाही. तर काय केलं येतं किंवा भिक्खू आणि भिक्खूणी बनवू नये, त्याच्यामुळे त्यांना पूर्ण कर्माचं ज्ञान झालं पाहिजे आणि ते लोकांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? त्यांच्या समस्येला समाधान पाहिजे. आम्ही समस्येला समाधान सांगणार नाही, पूजा केलेल्या आमच्या समस्या दूर होणार नाही. धम्म हा आम्हाला समस्येतून दूर करण्यासाठी आहे. आम्हाला भीती दाखवण्यासाठी नाहीये की तुम्ही हे केलं नाही तर तुमचे आम्ही आतापर्यंत जे काही करत आलो ते बरोबर होतं का? किंवा आता जे सांगितलं ते आम्ही करायला पाहिजे किंवा नाही, हे चिंतन मनन करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही चिंतन मनन करणार म्हणजे जगात बुद्धी वापरणार तर तुम्हाला मार्ग सापडेल. बरोबर? कुठून आलात तुम्ही? अशी भीती ठेवतात. हे भीतीचा कार्यक्रम नसतो, भीतीचा दम्म ते नाहीये. खूप लांबून दम्मामध्ये आल्यावर आवडीने लोक आले खरं तर हौसेने. आमचं ज्ञान असं वाढलं पाहिजे की आम्ही कोणत्याही बरोबरच्या योग्यतेच्या गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे. अच्छा, कोणतं गाव? सुद्धा तुमच्या गावाचं मिरजेवरनं आलं. अच्छा शिरोड तालुका जिल्हा कोल्हापूर आहे. अच्छा अच्छा, एवढ्या लांबनं तुम्ही आलात? किती वाजता निघाला सकाळी मग? सकाळी 10 वाजता तिथे गाडीवर बसले. अच्छा अच्छा, 12पर्यंत आलात. 2-2.5 तास लागले. धन्यवाद भंतेजी. अतिशय स्पष्टपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण या धम्मदेशनातून विचार मांडलेला आहे. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. यानंतर 2 छोटे कार्यक्रम आहेत. एक आहे की या शिबिरामध्ये अगदी लहान 7वी पासून तर साहेबांच्या आईवडिलांपर्यंत खूप सहकार्य झालेलं आहे. म्हणजे 7वी हा अतिशय छोटा बालक आहे, पण त्यांनी सुद्धा आमची बातमी भरून आराम केलेला आहे. आणि साहेबांचे आईवडील सुद्धा जातीला 10 दिवस मध्ये देत होते आणि ह्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या आणि त्यांना असं वाटलं की ह्या लोकांना सुद्धा आपला पुष्प देऊन सत्कार करावा असं काही लोकांना वाटलं. शूटिंग करायचं, पोस्ट करायचं.
काय नाही